this fill factor is defined. So आपण हा fill factor असं define करू शकतो की maximum power from solar cell to the product of VOC and IC. आता ऍक्च्युअली हे इथे मल्टिप्लिकेशन नाही आहे, मी फक्त तुम्हाला हे P मॅक्सिमम पॉवर म्हणजेच काय असते तर मॅक्सिमम व्होल्टेज आणि मॅक्सिमम करंट. सो हा पॉइंट म्हणजे आपलं काय असणार आहे तर पी मॅक्स असणार आहे, पी एम पी असणार आहे. म्हणजे काय हा पॉइंट जो असणार आहे हा पॉवर मॅक्सिमम पॉवर असणार आहे. आणि फिल फॅक्टर तर आपण कसं करणार तर ह्या म्हणजे व्होल्टेज मॅक्सिमम करंट मॅक्सिमम डिवाइड बाय आपल्याला जे काय ओपन सर्किट व्होल्टेज आणि करंट डेन्सिटी, सॉरी शॉर्ट सर्किट करंट. ओके, सो दुसरी गोष्ट म्हणजे काय, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे सेल आपण जी काही सोलर सेल आहे त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी ह्या फिल फॅक्टर पॅरामीटरवरनं समजते. म्हणजेच काय हा जो फिल फॅक्टर आहे हा जर कमी असेल तर तुमचं जे काय IV कर्व असणार आहे ते थोडंसं राऊंड मध्ये असणार आहे. म्हणजेच काय तुमचं डिव्हाइस जे असणार आहे किंवा तुमचं जे म्हणजे तुमचं जे सिलिकॉन सोलर सेल असेल किंवा एनी अदर सोलर सेल असेल त्याची जी क्वालिटी आहे ती एवढी चांगली नाही आहे. पण अदर केसमध्ये जर तुमचा हा जो फिल फॅक्टर आहे हा हाय जर असेल तर हा जो काय IV कर्व आहे तुम्हाला दिसत असेल हा स्लाइटली स्क्वेअर आहे. म्हणजेच काय ह्या जो सोलर सेलची जी क्वालिटी आहे ही खूप चांगली आहे कम्पेअर टू ह्या सोलर सेल बरोबर. ओके, सिम्पली तुम्ही म्हणू शकता हे जे काय मेजर ऑफ स्क्वेअरनेस आणि मेजर ऑफ राऊंडनेस आपण सांगतो IV कर्वचं तेच म्हणजे काय तर फिल फॅक्टर. पॅरामीटर कुठला असेल तर हा जो आहे तो एफिशियन्सी. So what is meant by this efficiency and how we calculate the efficiency of the solar cell? So usually this efficiency is most commonly used to use a parameter and most important parameter as well to compare the performance of one solar cell with the other. म्हणजेच काय एका सोलर सेलची एफिशियन्सी 10% आहे आणि दुसऱ्याची 20% आहे. म्हणजेच काय आपण हे एफिशियन्सी पॅरामीटर यूज करतोय दोन वेगवेगळे सोलर सेल कम्पेअर करायला. ओके, हा 20% असलेला बेटर आहे, 10% असलेला कमी बेटर आहे असं. ओके, सो जर आपण जर डेफिनेशनच्या टर्म मध्ये जर सांगायचं म्हटलं तर हा एफिशियन्सी म्हणजे काय असणार आहे, रेशिओ ऑफ एनर्जी आउटपुट फ्रॉम सोलर सेल टू इनपुट एनर्जी फ्रॉम द सन. म्हणजे काय हे इक्वेशन असणार आहे. म्हणजे काय एफिशियन्सी पी मॅक्सिमम डिवाइड पी इनपुट. पी इनपुट म्हणजे काय असणार आहे तर ही युजली आपली जी सूर्याची इंटेन्सिटी असते ती म्हणजे पी इनपुट असते. सो युजली ती आपण कन्सिडर करतो 10 वॅट आणि जर लॅबोरेटरी मध्ये असेल तर आपण 100 मिलीवॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर असं कन्सिडर करतो. ओके, आणि हे जे पी मॅक्स आहे म्हणजेच काय असणार आहे, हे जे हा प्रॉडक्ट कशाचा असणार आहे तर हा तिन्ही मिळून जे ओपन सर्किट व्होल्टेज, करंट डेन्सिटी अँड द फिल फॅक्टर याचा जो प्रॉडक्ट असणार आहे या तिघांचा प्रॉडक्ट म्हणजेच काय असणार आहे तर पी मॅक्स. म्हणजेच काय हे जे आपल्याला तिन्ही जे मिळतं ते म्हणजे आउटपुट असतं, आपल्याला एनर्जी आउटपुट असतं सोलर सेल पासून. सो त्याचा रेशो आपण ज्यावेळी काढतो त्यावेळी आपल्याला इफिशियन्सी मिळते. सो ही इफिशियन्सी 3 वेगवेगळ्या पॅरामीटरवरती डिपेंड असते. अगेन द स्पेक्ट्रम, कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं फिल फॅक्टर जसं ओपन सर्किट व्होल्टेज स्पेक्ट्रमवरती डिपेंड, करंट डेन्सिटी जशी स्पेक्ट्रमवरती डिपेंड असते तसंच इफिशियन्सी पण डिपेंड असते. का तर तुम्हाला समजलं असेल कारण हा जो हे जे इफिशियन्सी आहे हे रिलेटेड टू काय आहे पी मॅक्स आहे. म्हणजेच काय इनडायरेक्टली टू JSC, VOC आणि FM. सो इट अगेन डिपेंड्स ऑन द स्पेक्ट्रम. दुसरी काय द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. म्हणजे काय हे पी इनपुट. म्हणजे पी इनपुट आपलं जेवढं जास्त तेवढं इफिशियन्सी कमी काइंड ऑफ. ओके, अँड थर्ड म्हणजे काय द टेम्परेचर ऑफ सोलर सेल. सो yeah, so this is all about these different parameters. Again, okay, so let's consider this okay, so again last one thing, this efficiency of the solar cell actually not only okay, so this efficiency is determined as the fraction of this incident power and then which is converted to the electricity and is defined with this equation. And I guess okay, so let's hope I assume that so far this was the sufficient information to understand the basic of photovoltaics. I'm sure this was not too much in detail because of the time limitation, but I guess you at least have understood what is meant by photovoltaics and how we make the photovoltaics in the lab and how the photovoltaics works using that animation that I have shown to you guys. So let's see what kind of different types of solar cells are available there. They can be also termed as a different generation of the solar cell. So
आपल्या सर्वांना माहिती आहे सिलिकॉन सोलर सेल जे वाईडली अवेलेबल आहेत बाजारामध्ये. म्हणजे तुम्ही जे बाहेर बघता इंडस्ट्रीच्या वर किंवा घरावरती. ओके, आपल्या इंडियामध्ये अजून एवढा त्याचा यूज होत नाही म्हणजे होम ॲप्लिकेशनसाठी. पण इंडस्ट्रीसाठी तुम्ही कदाचित बघितलं असाल. जे कॉमनली सोलर सेल तुम्हाला दिसतात किंवा तुम्ही कन्सिडर करू शकता जे रस्त्यावरती ते जे लाईट आहेत जे सोलर सेलवरती चालतात, ते जे काही लाईट त्याच्यावरती जे सोलर पॅनल बसवले असतात, ते म्हणजे कुठले असतात तर मोस्टली हे मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन किंवा पॉलीक्रिस्टलाइन सिलिकॉन किंवा त्यालाच मल्टीक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर सेल म्हणतात. आणि ही जी काही सिलिकॉन सोलर सेलची जी टाईप आहे, त्यांना फर्स्ट जनरेशन म्हणतात. फर्स्ट जनरेशन इन द सेन्स काय? जसं जसं त्यांची डेव्हलपमेंट होत गेली तसं तसं त्यांचं जनरेशन टाईप म्हणजे रिसर्चनी त्याला पाडत गेलं. सो फर्स्ट जनरेशन म्हणजे काय? हे आधी डेव्हलप गेलेलं होतं कम्पेअर्ड टू दिस टू आधी. So there are actually not three. Basically, there are four different generation of the PV technologies. So the fourth one is actually it's a completely new. So there is a debate. म्हणजे काही लोक म्हणतात की ती फोर्थ जनरेशन होऊ शकत नाही, काही लोक म्हणतात की ती थर्ड जनरेशन आहे वगैरे वगैरे. सो दॅट्स द रिझन सो फार द पीपल आर दे आर जस्ट टर्मिंग these all three technologies as a three generation, not the fourth one. But I'm pretty sure they are going to include that fourth generation solar cell in this kind of generations very soon. So this is the first generation, mostly based on the silicon solar cell, which is widely available in the market. And then second generation solar PV cells, those are based on this amorphous silicon. So these are the crystalline and the amorphous silicon, and then the cadmium telluride and the copper indium gallium selenide. So what's the difference between two? So मी तुम्हाला सांगितलं आधीच्या स्लाइडमध्ये हे जे काही सिलिकॉन सोलर सेल तयार करतात त्याची जी साईज असते ती जवळजवळ 200 ते 300 मायक्रोमीटर मध्ये असते, मायक्रॉन साईज मध्ये असते. ओके, म्हणजेच काय हे जे काही सोलर सेल तयार करायला लागणारं जे मटेरियल आहे मायक्रॉन साईज मध्ये लागतं, म्हणजे त्याची कॉस्ट वाढते. आणि अल्सो म्हणजे अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे जे काय ज्यावेळी आपण हे सिलिकॉन सोलर सेल तयार करतो त्याला जे एन्व्हायरमेंट वगैरे लागतं ड्युरिंग प्रिपरेशन म्हणजे ड्युरिंग द सोलर सेल फॅब्रिकेशन, हे एकदम सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी लागतं आणि एकदम क्लीन रूम लागतात, जेणेकरून कुठल्याही इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये ऍड व्हायला नसायला पाहिजे, ज्या फायनल आउटपुटवरती म्हणजे इफेक्ट करू शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी लोकांनी काय केलं तर सेकंड जनरेशन सोलर सेल डिझाईन करायला चालू केलं. त्यांनी काय केलं तर हे जे काही वेगवेगळे मटेरियल आहेत म्हणजे कॅडमियम टेलराइड किंवा असेल कॉपर इंडियम गॅलियम सेलेनाइड असेल, मे बी डॉक्टर किशोर गुरव सर तुम्हाला कधीतरी या गोष्टींबद्दल सांगितलं असतील मास्टर स्टुडंटला, और मे बी त्यांनी इन फ्युचरमध्ये कधीतरी तुम्हाला या गोष्टी एक्सप्लेन करतीलच, त्यांना हे चांगलं माहित आहे. सो ही जनरेशन ह्याच्यापेक्षा कशी डिफरंट आहे तर हे जे काही सोलर सेल आहेत हे जे तयार करण्यासाठी जे आपल्याला इक्विपमेंट वगैरे लागतात ते एवढे एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काय आहेत, हे थिन फिल्म बेस्ड सोलर सेल आहेत. आता थिन फिल्म बेस्ड म्हणजे काय, हे जे सोलर सेल तयार होतात त्याला जे लागणारे जे मटेरियल असतं ते फक्त काही नॅनोमीटर असतं किंवा जस्ट 1 मायक्रोमीटर असतं. म्हणजेच काय कम्पेअर्ड टू फर्स्ट जनरेशन ह्यांचं जे लागणारं जे मटेरियल आहे ते 200 ते 300 पट कमी असणार आहे. सो जर लागणारं मटेरियल 200 ते 300 पट कमी असेल तर ह्यांची जी तयार करायची जी प्राइस आहे ती 100% काय असणार आहे तर कमी असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लागणारे इक्विपमेंट वगैरे आहेत ह्या जनरेशन तयार करण्यासाठी, हे जनरेशन ऑफ सोलर सेल तयार करण्यासाठी ते खूप चीप आहेत कम्पेअर्ड टू हे. बट ऑफकोर्स जस्ट लाईक सिलिकॉन यांचं जे आउटपुट आहे ते नॉट लाईक अ सिलिकॉन, यांची जी इफिशियन्सी आहे ती कदाचित मे बी ओके. सो मी ती स्लाइड ऍड केली नाही. यांची जी इफिशियन्सी आहे ती अराउंड 20% अराउंड 20 to 24% आहे आउटपुट आपल्याला मिळते. पण सिलिकॉनची जी एफिशियन्सी आहे ती मल्टी जंक्शनल सिलिकॉन वगैरे ती ऑलरेडी अराउंड 28% आपण अचीव्ह केलेली आहे. ओके, अँड थर्ड जनरेशन सोलर सेल म्हणजे कुठले येतात तर कॉपर झिंक टिन सल्फाइड, ऑर्गॅनिक सोलर सेल, मी तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलं होतं प्राऊड स्काय सोलर सेल आणि पॉलिमर ब्ला 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 सो मेनी. ओके, आता ही थर्ड जनरेशन काय आहे, आता ही थर्ड जनरेशन सोलर सेल ह्या सेकंड जनरेशन पेक्षा आणखीन एक्सायटेड आहे आणि आणखीन चीप आहे. म्हणजेच काय हे जे तयार होणारे जे सोलर सेल आहेत हे एक मटेरियल यूज करतात, त्यांचा जो बँडगॅप असतो तो फिक्स असतो. पण ह्या केसमध्ये आपण काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही हे क्वांटम डॉट कन्सिडर करा. यामध्ये आपण काय करतो, जे काही कंपाऊंड किंवा जे काही मटेरियल आपल्याला लागणार आहे ते आपण एकदम क्वांटम साईज मध्ये तयार करतो. तुम्ही कदाचित ऐकलं असेल क्वांटम साईज इफेक्ट, किंवा तुम्हाला माहित असेल काय क्वांटम म्हणजे काय किंवा क्वांटम डॉट्स म्हणजे काय, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. जरी ऐकलं नसेल तर एक्सप्लेन करायला वेळ नाही आहे, तुम्ही जस्ट गुगल करा. आजकाल इंटरनेट सगळ्यांना अवेलेबल आहे. सो या काय करतं, आपण वेगवेगळे क्वांटम डॉट वेगवेगळ्या बँडगॅपचे वापरून आपण काय करू शकतो, यांचं जे आउटपुट आहे ते आपण ह्या दोघांच्या पेक्षा जास्त मिळवू शकतो.
आणि जे काही यांची तयार करायला जे काही आपल्याला कॉस्ट लागणार आहे हे कम्पॅरेटिव्हली दिस टू टेक्नॉलॉजी कम्पॅरेटिव्हली चीप आहे. ओके, सो दॅट्स द रिझन हे जे काही थर्ड जनरेशन सोलर सेल फोटोवोल्टाइक सोलर सेल जनरेशन आहे त्यातलं जे पेरोव्स्काइट सोलर सेल आहे हे आता सध्या खूप म्हणजे खूप डिमांडिंग आणि खूप प्रॉमिसिंग आहे. कारण जस्ट याचं जे इनोव्हेशन झालं ते जस्ट 2012 मध्ये म्हणजे 2012च्या आसपास झालं आणि फक्त 2012 पासून ते 2020 पर्यंत या सोलर सेलची इफिशियन्सी 3% आता 25% पर्यंत गेली आहे. आणि ह्याचं जे काही कॉस्ट आहे ते कितीतरी पटीनं कमी आहे कम्पेअर्ड टू सिलिकॉन सोलर सेल. फक्त प्रॉब्लेम आहे या जनरेशन म्हणजे या पर्टिक्युलरली पेरोव्स्काइटचा हे जे काही सोलर सेल आहेत हे तुम्हाला इफिशियन्सी देतात 25%, पण ही जी काही 25% इफिशियन्सी असते ती तुम्हाला मिळते फक्त 1-2 दिवसासाठीच आणि 1-2 दिवसानंतर हे जे काही त्याची 25%ची इफिशियन्सी आहे ती कमी होते 5 ते 10% पर्यंत. सो म्हणजेच काय तर हे जे काही सोलर सेल आहेत यांचा प्रॉब्लेम आहे यांचा स्टेबिलिटी इश्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं आहे ते म्हणजे लेड आहे, म्हणजे लीड which is very toxic to the human body as well as the aquatic region as well as the child and the animals and everywhere. So जरी हे एक्साइटिंग असलं आणि जरी हे कॉम्पिटिटर असलं सिलिकॉनला तर ह्याचं जे काही भविष्य आहे ते सध्या एवढं क्लिअर नाहीये. बट जस्ट तुम्ही समजावून घ्या ह्या वेगवेगळ्या फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन सोलर सेल आणि त्यांचा डिफरन्स. होपफुली तुम्हाला एवढं समजलं असेल काय सोलर सेल आहे आणि काय कसं वर्कआउट होतं, ऍक्च्युअली त्याचे प्रिन्सिपल काय आहेत आणि वेगवेगळे पॅरामीटर आणि डिफरंट टाइप्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द actual topic. So let me now tell you different PhD opportunities in Australia and South Korea. So actually, basically, before I was moving to Australia, Sydney, UNSW, so Dr. Praveen sir also introduced during my introduction that I was in South Korea for about 7.5 years. So म्हणजे मी तिथे PhD साठी आणि माझ्या पोस्टडॉक कामासाठी मी तिथे होतो. सो थोड्याफार गोष्टी मला माहित आहेत साऊथ कोरियामध्ये PhDला तुम्हाला कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि आता मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. सो ऑस्ट्रेलियामध्ये मी बेसिकली तुम्हाला फक्त माझ्या युनिव्हर्सिटीबद्दल तुम्हाला माहिती देऊ शकतो. सो कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणजे PhD साठी. ऑफकोर्स मला असं ऐकायला आलं प्रवीण सरांच्याकडून की तुम्ही मोस्टली फिजिक्समधून फिजिक्स स्टुडंट आहात, लाईक BSc फिजिक्स थर्ड इयर आणि MSc स्टुडंट. सो असं काही नाही की तुम्ही PhD फिजिक्समध्येच करावी. सो जर तुम्हाला PhD करण्यामध्ये इंटरेस्ट असेल, सो ह्या डिफरंट स्कॉलरशिप आहेत, मी तुम्हाला एक्सप्लेन करेनच. हा क्रायटेरिया आहे, पण हा क्रायटेरियाच्या आधी तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की फिजिक्स ही ब्रांच अशी आहे ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल PhD करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही सोलर सेलमध्ये काम करताय, तुम्हाला सोलर सेलमध्ये PhD करायचं आहे. सोलर सेल ही अशी फील्ड असते किंवा रिसर्च ही अशी फील्ड आहे, तुम्हाला फक्त फिजिक्स येऊन चालत नाही. तुम्हाला थोडंफार केमिस्ट्री पण आलं पाहिजे, थोडंफार मॅथमॅटिक्स पण आलं पाहिजे आणि कदाचित तुम्हाला थोडंफार कम्प्युटर आलं पाहिजे किंवा थोडंफार तुम्हाला सिम्युलेशन्स वगैरे आलं पाहिजे, जे आता सध्या काळाची गरज आहे. सो ज्यावेळी तुम्ही PhDला अप्रोच करायचा आहे किंवा ज्यावेळी तुम्हाला PhD मध्ये इंटरेस्ट घ्यायचा आहे, इन्स्टेड ऑफ जस्ट फोकसिंग ऑन डुईंग अ PhD इन फिजिक्स, म्हणजे तुम्हाला फक्त फिजिक्सच करायचं असं का नाही, तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल कुठल्या मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग, किंवा आता मी तुम्हाला सांगितलं जे माझं डिपार्टमेंट खूप कशासाठी फेमस आहे, फोटोवोल्टाइक अँड रिन्युएबल एनर्जी इंजिनिअरिंग. सो ज्यावेळी तुम्ही फोटोवोल्टाइक स्टडी करता त्यावेळी तुम्हाला फिजिक्स पण माहित असायला लागतं, आणि जो तुमचा बॅकग्राऊंड आहे त्याच्यासोबत तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, थोडंफार केमिस्ट्री यायला पाहिजे. पण तुमचा फिजिक्स बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्ही कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकता. तर मटेरियल सायन्स, फिजिक्स, इव्हन तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण PhD तुम्ही ट्राय करू शकता, तुम्हाला मिळायचे चान्सेस असतात. परत ही फील्ड आली फोटोवोल्टाइक अँड रिन्युएबल एनर्जी इंजिनिअरिंग. सो तुमचा जर गैरसमज असेल की तुम्हाला PhD फिजिक्समध्येच करावी लागते, तर तो गैरसमज तुम्ही काढून टाका. तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, फक्त तुम्हाला त्या कन्सेप्ट समजल्या पाहिजेत आणि तुम्हाला तुमचा इंटरेस्ट समजला पाहिजे की बाबा तुम्हाला PhD कशामध्ये करायची आहे. ओके, सो that's about what you can, I mean, like which kind of PhD program you can opt. But before that, okay, so तुम्हाला माहित असायला पाहिजे. सो UNSW मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं. सो UNSW इज वन ऑफ द रेप्युटेड इन्स्टिट्यूट इन द वर्ल्ड. सो याचं जे वर्ल्ड रँकिंग आहे ते 44th आहे. सो याचाच अर्थ काय, जेवढं रँकिंग चांगलं तेवढं तुम्हाला ऍडमिशन मिळणं खूप डिफिकल्ट आहे. सो मुळात हा जो क्रायटेरिया आहे UNSW मध्ये, माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला PhD ऍडमिशन मिळवण्यासाठी, हा नॉट ओनली PhD, हा पण तुम्हाला जरी मास्टर करायचं असेल तरी हाच क्रायटेरिया असेल, एक्सेप्ट द थर्ड वन. सो काय पाहिजे, तुमचा जो अकॅडमिक रेकॉर्ड आहे थ्रू आउट तुमचं 10th, 11th
वॉट एव्हर 10, 12 त्यानंतर तुमचं अंडर ग्रॅज्युएट म्हणजे तुमची बीएससी आणि मास्टर, तुमचा जीपीए ऍटलीस्ट 80 to 90% असेल. आता 80 to 90% मी का म्हटलं तर प्रत्येक देशामध्ये जीपीए कॅल्क्युलेट करायची पद्धत वेगवेगळी आहे. ओके, सो काही देशामध्ये आउट ऑफ 9 जीपीए त्यांना दिला जातो, म्हणजे 7 आउट ऑफ 9, 7 आउट ऑफ 9 और 8 आउट ऑफ 9. सो तुम्ही जस्ट कन्सिडर करा तुम्हाला 80 to 90% तुमचा जीपीए असला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला आपल्या इंडियामध्ये जर जीपीए आउट ऑफ 10 जर कॅल्क्युलेट करत असतील तर तुमचा जीपीए ऍटलीस्ट मिनिमम 8 असायला पाहिजे. पण जर तुम्हाला पीएचडी ऍडमिशन मिळायलाच पाहिजे असं वाटत असेल तर तुमचा जीपीए 9 असला पाहिजे. सो जे स्टुडंट आता एमएससीच्या लास्ट इयर मध्ये आहे, ज्यांना पीएचडी करायची इंटरेस्ट आहे, स्पेशली युएनएसडब्ल्यू किंवा ऑस्ट्रेलियामध्ये, मोस्ट ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये हा क्रायटेरिया आहे. नॉट जीपीए 80 to 90%. Some universities they accept with the GPA 6.5 to 8 or something. I'm not sure about the other units. आणि दुसरी म्हणजे हे आता मला माहित नाही किती लोकांना याबद्दल माहित असेल, आयलेट्स आणि टोपेल. सो ह्या कुठल्या गोष्टी आहेत, ह्या आयलेट्स आणि टोपेल ह्या एक्झाम्स आहेत. ह्या एक्झाम्स म्हणजे कुठल्या आहेत, ही इंटरनेट बेस्ड एक्झाम आहे तुमची इंग्लिश ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी. आणि ही तुम्ही ऑफलाईन पण देऊ शकता. आय गेस नॉट शुअर अबाउट द ऑनलाईन, बट ही तुम्ही ऑफलाईन देऊ शकता. आणि ह्याचा जो स्कोर आहे तो ऑल कॅटेगरीमध्ये, ऑल कॅटेगरी म्हणजे कुठल्या कुठल्या असतात, ह्या ज्यावेळी तुम्ही ह्याचं प्रिपरेशन कराल तुम्हाला कळेल. स्पीकिंग, रायटिंग, लिसनिंग अँड या आय गेस ह्या तीन कॅटेगरी असतात. या तिन्ही कॅटेगरीमध्ये मिळून तुम्हाला अबो ऍटलीस्ट 6.5 पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटेल की बाबा मला ऍडमिशन मिळायलाच पाहिजे, तर हा स्कोर मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक रफली आयडिया देतो. जे काही स्टुडंट इथं पीएचडीला ऍडमिशन मिळाले त्यांचा हा रफली स्कोर असतो तो अराउंड 7.5 to 8च्या आसपास असतो, म्हणजे ऑलमोस्ट आउट ऑफ आउट. आणि हा जो टोपेलचा स्कोर असतो तो तुम्हाला ऍटलीस्ट अबो 85% पाहिजे, म्हणजे अबो ऍटलीस्ट 80 पाहिजे. आय गेस हे अबो 85 म्हणजे नॉट आउट ऑफ 100, आय गेस इट्स आउट ऑफ 200. नॉट शुअर दो, बट तुम्हाला हे गुगलवरती इमिजिएटली कळेल. आणि तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट एक रिसर्च पब्लिकेशन पाहिजे, ते पण एससीआय जर्नलमध्ये. आता एससीआय जर्नल म्हणजे काय, तर हे सायटेशन इंडेक्स मध्ये जे असलेले जर्नल्स असतात. म्हणजे काय, जर हे जर्नल्स इंटरनॅशनली रेकग्नाइज जर्नल असायला पाहिजे, त्यामध्ये तुमचा ऍटलीस्ट एक रिसर्च आर्टिकल असायला पाहिजे. सो मला वाटतं बीएससी स्टुडंटना हे समजणं थोडं डिफिकल्ट आहे, पण एमएससी लास्ट इयर स्टुडंट किंवा एमएससी फर्स्ट इयर स्टुडंट जे कोणी प्रोजेक्ट करत असतील त्यांना मी हायली रिकमेंड करतो, जे काय तुम्ही प्रोजेक्ट वर्क केलंय, at least try to publish that paper in SCI journal. So SCI journal is not so difficult to publish. So sometimes impact factor matters, sometimes doesn't matter. So ते सगळं completely depend असतं तुम्ही कुठल्या प्रोफेसर कडे अप्रोच करणार आहे. But yeah, these are 3 basic important criteria to get admission. I mean, like not admission, just to qualify for application to PhD program in UNSW. सो ओके, ऑफकोर्स. सो हे तरी क्रायटेरिया झाला. सो तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीनं ऑस्ट्रेलियामध्ये किंवा युएनएसडब्ल्यू मध्ये पीएचडीला ऍडमिशन मिळू शकता. सो देर आर लॉट डिफरंट स्कॉलरशिप प्रोग्राम्स फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स. सो पहिला आहे ती म्हणजे युएनएसडब्ल्यू सायन्सच्या पीएचडी स्कॉलरशिप. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड अँड मोस्ट टिपिकल स्कॉलरशिप टू गेट, because so the scholarship amount is around $41,000 per annum. So $41,000 पर एनम म्हणजे ती अराउंड $3,500 पर मंथच्या आसपास होते. आणि $3,500 म्हणजे त्याची जी काही प्राइस आहे इंडियन करन्सीनुसार, ती मला वाटते $3,500 म्हणजे अराउंड जवळजवळ 1,80,000च्या आसपास होते. सो तुम्हाला 1,80,000 पर मंथ मिळू शकतात जर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळाली. आणि ऑस्ट्रेलियामध्ये बेसिकली जो पीएचडी प्रोग्राम जो ड्युरेशन असतो तो फक्त 3.5 वर्षाचा असतो, म्हणजे 3.5 years असतो. सो बट वन्स इफ यू गेट दिस स्कॉलरशिप यू हॅव अ ग्रेट फ्युचर. दॅट्स बिकॉज इट्स वन ऑफ द रेप्युटेड अँड मोस्ट टिपिकल स्कॉलरशिप इन युएनएसडब्ल्यू. सो दिस स्कॉलरशिप म्हणजे तुम्हाला एकदा जर स्कॉलरशिप मिळाली, तुम्हाला हे जे काही स्कॉलरशिप असते ही सगळी स्कॉलरशिपची अमाऊंट तुमची असते. तुम्हाला ट्युशन फी वगैरे काही पे करायला लागत नाही, स्पेशली ह्या स्कॉलरशिपसाठी. दुसरी स्कॉलरशिप कुठली, तर युएनएसडब्ल्यू इंडस्ट्री पीएचडी स्कॉलरशिप. ही पण one of the most reputed and difficult scholarship to get it. That's because again it is highly competitive and very less chance to get this scholarship, especially for Indian students, because especially for Shivaji University students. I'm not discouraging you guys, but especially आपल्याला जो म्हणजे तुम्हाला जो एक्सपोजर मिळतो तो खूप कमी प्रमाणात मिळतो. आणि जे काही स्टुडंट्स येतात IITs
किंवा JNU किंवा अदर इन्स्टिट्यूट फ्रॉम इंडिया किंवा अदर कंट्रीज, त्यांचं जे एक्सपोजर असतं किंवा त्यांना ज्या गोष्टी माहीत असतात त्या कम्पेअर टू शिवाजी युनिव्हर्सिटी स्टुडंट्स खूप जास्त गोष्टी माहीत असतात. मी तुम्हाला सांगायचं कारण तुम्हाला डिस्करेज करायचं कारण नाही आहे. त्याच्या पाठीमागे तुम्हाला एन्करेज करायचं कारण आहे. तुम्ही ते पॉझिटिव्हली घ्या आणि त्याप्रमाणे वर्कआउट करा. जर ह्या काही तुम्ही 2 स्कॉलरशिपला तुम्ही जर एलिजिबल झाला, नॉट ओन्ली तुमची PhD, नॉट ओन्ली स्कॉलरशिप, जर तुमचे जे काही फ्युचर भविष्य आहे, कारण मोस्ट ऑफ जे PhD स्टुडंट ज्यांना ह्या स्कॉलरशिप मिळाल्या, ते आज ॲज अ प्रोफेसर्स किंवा ॲज अ वेल नोन रिसर्चर्स म्हणून वर्क करत आहेत. नॉट ओन्ली इन ऑस्ट्रेलिया, बट आउटसाइड ऑस्ट्रेलिया, लाईक इन MIT, स्टॅनफोर्ड, केम्ब्रिज. सो ह्या स्कॉलरशिप खूप रेप्युटेड आणि सेम टाइम खूप डिफिकल्ट. सो ह्या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला सेम अमाऊंट ऑफ स्कॉलरशिप मिळते, अराउंड $40,000 पर इयर. आणि हा प्रोग्राम असतो ऍक्च्युअली 4.4 इयरचा. सो त्यात तुम्हाला काय मिळणार आहे, शेवटचे 6 मंथ्स किंवा इन बिटवीन 6 मंथ तुम्ही जी काय तुमची कोलॅबरेटिव्ह इंडस्ट्री असणार आहे त्यामध्ये तुम्हाला जाऊन 6 महिन्याचं इंटर्नशिप करायला मिळेल. त्यानंतर ही जी काय असणार आहे ही UNSW स्कॉलरशिप असणार आहे. ही युनिव्हर्सिटी त्याच्या ओन फंडिंग मधनं पे करते. ती स्कॉलरशिप नॉट एक्झॅक्टली सेम विथ दिस स्कॉलरशिप. That's because it is not so difficult to get it, but still it has also a high competition, and the scholarship is about 25,000 per annum. So तुम्ही कॅल्क्युलेट करा हे किती होतंय. सो युजली अराउंड $2,000 पर मंथ होतं, विच इज अराउंड 1,00,000 इंडियन रुपीज पर मंथ. ओके, हा पण प्रोग्राम 3.5 इयरचा असतो. आणि त्यानंतर लास्ट स्कॉलरशिप इज PhD स्कॉलरशिप फ्रॉम सुपरवायझर्स प्रोजेक्ट फंडिंग. सो हे म्हणजे काय असतं, तर सुपरवायझर म्हणजे इन द सेन्स प्रोफेसर काय करतात, तर वेगवेगळे डिफरंट प्रोजेक्ट त्यांनी लिहितात, म्हणजे रिसर्च प्रोजेक्ट ते गव्हर्नमेंटला सबमिट करतात किंवा इंडस्ट्रीज बरोबर सबमिट करतात. त्यांना इंडस्ट्रीकडून किंवा गव्हर्नमेंटकडनं त्यांना पैसे मिळतात. आता ते जे प्रोजेक्ट जे त्यांना मिळालंय किंवा ते जे काही पैसे त्यांना मिळाले त्या प्रोजेक्टसाठी काम करायला, त्या प्रोजेक्टवरती ते PhD स्टुडंट हायर करतात, म्हणजे PhD स्टुडंट ते घेतात आणि त्या प्रोजेक्टच्या ज्या पैशामधनं तुम्हाला ते स्कॉलरशिप देतात. सो ती स्कॉलरशिप सेम असते, जस्ट लाईक $25,000 पर एनम, 25 to 27 डिपेंड्स ऑन द त्या प्रोजेक्टच्या मनीवरती. आणि सेम काय प्रोग्राम जे काय असणार आहे तुमचा PhDचा, तो 3.5 इयर्स. सो सो ह्या डिफरंट स्कॉलरशिप आहे. एक्सेप्ट दिस स्कॉलरशिप, there are so many different scholarship for Indian students offered by Indian government as well as the Australian government. But because of this COVID situation, I just checked when I was preparing this presentation that those scholarships are temporarily suspended, and I'm not sure when they are going to open or start those scholarship again. So, but I can just give those links to Dr. Praveen sir or Dr. Kishore Guru sir, and then they can tell you later on when that fellowship starts again. Okay, so these are all about the PhD opportunities in Australia. You can say especially in UNSW, because I'm not so aware with other Australian universities. That's because I'm pretty new here in Australia. Yeah. So what are the opportunities in South Korean universities? Again, yeah, okay. So तुम्ही एक गोष्ट माहित करून घ्या, ज्यावेळी तुम्ही अब्रॉडला PhD करता, बेसिकली तुमचा जो अकॅडमिक रेकॉर्ड असायला पाहिजे तो आउटस्टँडिंग असायलाच पाहिजे. कारण तुम्ही नॉट ओन्ली इंडियन स्टुडंट बरोबर कॉम्पिट करता, तर तुम्ही जगभरातल्या वेगवेगळ्या स्टुडंट बरोबर कॉम्पिट करता. आणि वेगवेगळ्या स्टुडंट बरोबर कॉम्पिट करता आणि एक स्टुडंट असे असतात जे ऑस्ट्रेलियामध्ये किंवा कोरियामध्ये अप्रोच करतात. ते आपल्यापेक्षा चांगल्या कंट्रीतून किंवा आपल्यापेक्षा चांगल्या प्लेसेस मधून आले असतात, जिथं त्यांना चांगला एक्सपोजर मिळाला असतो किंवा त्यांच्या युनिव्हर्सिटीचं रँकिंग खूप हाय असतं. त्यामुळे बेटर वे जे BSc चे स्टुडंट आहेत, ज्यांना PhD मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना मी आता सांगतो, जो काय तुमचा अकॅडमिक स्कोर असेल BScचा, फॉरगेट अबाउट नाऊ 10th आणि 12th, जरी तुम्ही 10वी आणि 12वी मध्ये चांगलं केलं नसेल, तरी ऍटलीस्ट BSc मध्ये तुम्ही चांगला स्कोर करायचा प्रयत्न करा. आणि GPA मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एवढा हाय असायची गरज नाही कोरियन युनिव्हर्सिटीसाठी. म्हणजे ऑफकोर्स टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जायला कोरियामध्ये तुम्हाला पाहिजेच, बट ज्या नॉर्मल युनिव्हर्सिटीज आहेत ते ऍक्सेप्ट करतात अराउंड 60 to 70. But again, you should have your strong academic record for your 10, 12 undergraduate and masters. And then again, so this is not applicable. The second criteria is not applicable for all universities, especially where I was, like Chennai National University. So you don't need the English score or this TOEFL score. But if you want to go into the big institutes, so there are like Seoul National Universities or Korea Advanced Institute of Science and Technology, or there are many more which are top ranking institutes or universities in the world, in Korea as well. So you need this score. Like again, same criteria, like not like Australia, but a kind of little bit flexible.
And then again, at least one research publication in Asia Journal I wrote here as not mandatory. सो तुम्हाला कोरियामध्ये जायला ऍक्च्युली वन रिसर्च पब्लिकेशन असायची काही गरज नाही, बट जर असेलच तर ते तुमचं प्लस पॉईंट असेल आणि तुम्हाला मिळायचे चान्सेस जास्त असतील. ओके, सो तर तुम्ही कोरियामध्ये कसं जाऊ शकता. सो द बॅड थिंग विथ दिस कोरियन युनिव्हर्सिटीज इज दॅट त्यांची लँग्वेज कोरियन असल्यामुळे आपल्याला तिथे एवढ्या जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत असं मी म्हणू शकत नाही. ऑफकोर्स जर तुम्हाला युएस युके किंवा ऑस्ट्रेलियामध्ये मिळालंच नाही चान्स, तर तुम्ही साऊथ कोरिया, जपान, चायनामध्ये ट्राय करू शकता. सो बट ओनली द प्रॉब्लेम इज लँग्वेज. सो आपल्याला जास्त स्कॉलरशिप अवेलेबल नाही आहेत. सो माझ्या माहितीप्रमाणे तिथे फक्त जस्ट 2 स्कॉलरशिप, एक स्कॉलरशिप गव्हर्नमेंटकडनं आणि ही दुसरी जी स्कॉलरशिप आहे ती ऍक्च्युली प्रत्येक युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रोव्हाइड करते. सो आउट ऑफ दॅट, सो दिस KGSP, usually this is as Korean Global Scholarship. So ही जी काही स्कॉलरशिप आहे, ही इज वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड अँड मोस्ट डिफिकल्ट स्कॉलरशिप टू गेट इन साऊथ कोरिया. सो ही स्कॉलरशिप काय आहे, ही स्कॉलरशिपची जी अमाऊंट आहे ती जवळजवळ $0.9 million to $1.2 million पर मंथ, म्हणजेच काय अराउंड $900 ते $1,200 US डॉलर, ओके, पर मंथ तुम्हाला मिळते. ह्यामध्ये काय आहे तर तुम्हाला जी काय फुल ट्युशन विवर म्हणजे काय, तुम्हाला ट्युशन फी अजिबात पे करायची गरज नाही. आणि हे जे काय तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा स्कॉलरशिप मिळणार आहे, हे सगळे जे काय स्कॉलरशिप आहे ते जस्ट तुमच्या राहण्यासाठी आणि तुमच्या खाण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. आणि ह्या स्कॉलरशिपमध्ये काय असतं तर मॅनेडेटरी तुम्हाला काय करावं लागतं, कम्प्लीट फर्स्ट इयर तुम्हाला कोरियन लँग्वेज ट्रेनिंग करावं लागतं. ते कोण ऑफर करतं तर कोरियन गव्हर्नमेंट ऑफर करते. हे जे काही कोरियन लँग्वेज तुम्हाला लर्न करण्यासाठी हे जे काही क्लासेस वगैरे तुम्हाला अटेंड करावं लागेल, याचे सगळे जे काही पैसे असतात ते कोरियन गव्हर्नमेंट तुम्हाला पे करतं. तुम्हाला इन द सेन्स त्या युनिव्हर्सिटीला. सो तुम्हाला ₹1 खर्च करायला लागत नाही आणि तुम्हाला उलट चांगल्या अमाऊंट ऑफ फेलोशिप मिळते. ओके, आणि जसं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे व्हेरी प्रेस्टिजियस अँड हायली कॉम्पिटेटिव्ह स्कॉलरशिप, बट इट इज वर्थ टू ट्राय. कारण तुम्हाला जर ही मिळाली तर तुमचं फ्युचर 100% खूप शाईन होईल. ओके, आणि दुसरी स्कॉलरशिप कुठली असते तर कोरियन युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप. ती पण इन द रेंज ऑफ ह्याच रेंजमध्ये असते, अराउंड $900 ते $1,200 ऑस्ट्रेलियन US डॉलर. त्यामध्ये पण ही जी कोरियन युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते, सो त्यामध्ये तुम्हाला की नाही 2 वर्षाचा कोर्स वर्क कम्प्लीट करावा लागतो. म्हणजे काय तर 4 सेमिस्टर. आणि ह्यामध्ये तुम्हाला कोरियन लँग्वेज कंपल्सरी असते, पण ती जस्ट 2 लेवल करावे लागतात. पण ह्या केसमध्ये तुम्हाला कम्प्लीट होल 1 year कम्प्लीट करावं लागतं. म्हणजे टोटल 4 to 6 जे लेवल आहेत कोरियन लँग्वेजच्या त्या कम्प्लीट करावं लागतं. आणि ह्या स्कॉलरशिपमध्ये जर तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड चांगला असेल, रेकॉर्ड जर चांगला असेल, तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला ट्युशन व्ह्यूवर मिळतं. म्हणजे तुम्हाला फर्स्ट मंथपासूनच एवढी स्कॉलरशिप स्टार्ट होते. ओके, पण जर तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड चांगला नसेल तर तुम्हाला काय होतं, तुम्हाला स्कॉलरशिप सेम मिळते, पण तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला अबाउट $2.6 million कोरियन वॉन तुम्हाला ट्युशन फी पे करावी लागते. म्हणजेच काय अराउंड $2,600 तुम्हाला पर 6 महिन्याला तुम्हाला ट्युशन फी पे करावी लागते. आणि जे काय तुमचं $2,600 6 महिन्याचे आहे ते सोडून जे काय तुमचं उरतं ते म्हणजे तुमचं स्कॉलरशिप आहे ते तुमच्या राहण्यासाठी आणि खाण्यासाठी सफिशियंट असते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द PhD opportunities in Australia and South Korea. And thank you very much. If any questions, I'm happy to answer. थँक्यू महेश सर. तर मला विद्यार्थ्यांना असं विचारायचं की जर तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये जायचं आहे, तुम्ही क्वेश्चन्स विचारायचे आहेत. Is it okay to stop the sharing? ओके सर. Or राहू दे. जर मुलांना जर काही okay. थेरीशी रिलेटेड किंवा फेलोशिपशी रिलेटेड जर काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्हाला. हो sure sir. Okay, sure sir. माधुरी, सगळ्यांना काय शंका असेल तर तुम्ही सरांना विचारू शकता. ती फोटोवोल्टाईक बद्दल असेल किंवा तुमच्या PhD इन अब्रॉडच्या बद्दलच असेल. Yeah, sir, we can do one thing as well. I can leave just my email because as you know, our students from especially our region, they are shy to speak. Yes. So they can just send me an email and I'm happy to answer to all of their questions. So, yep. तरी पण सर कोणी क्वेश्चन विचारत असेल तर बघा सर.
कोण आहे का की ज्यांना क्वेश्चन्स आहे? I think I can see one question. No, there is there's no no. one. Just raise your hand or माईक तुमचा म्यूट आहे तो अनम्यूट करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन्स विचारू शकता. Sir, you can ask some questions on the behalf of your students, sir, if they are feeling shy to speak. तसं काय नाहीये, आमची मुलं बोल्ड आहेत बऱ्यापैकी, त्यांना एकतर सगळं समजलेलं असणार आहे. Yeah, I think so. Okay. Nilesh, Atul, Priyanka, I don't know. Komal, better to just type in the chat. So I can just quickly take a look and I can answer you guys. So Pranay Chavan asked you one question. What is the difference between the photoelectric effect and the photovoltaic effect? Oh, really? Okay. I need to explain it again. Okay. Oh yeah, just hold on. So, let me go to the slide. So आपल्याकडे फक्त 5 मिनिट आहेत. 5 मिनिटात आपली मीटिंग एंड होणार आहे. त्यामुळे जर क्वेश्चन्स असतील तर लवकर विचारून घ्या. सर तुम्ही कंटिन्यू करा. Yeah, okay. Yeah, okay. Here. So basically the main difference between these two effects is the term photoelectric effect is usually used म्हणजे ज्यावेळी हा जो काही इलेक्ट्रॉन ज्यावेळी लाईट पडते, ज्यावेळी इलेक्ट्रॉन जो आउटर शेल मध्ये असतो किंवा इलेक्ट्रॉन जो तुमच्या व्हॅलन्स बँड मध्ये असतो, तो ज्यावेळी आपण नॉकआउट करतो, तो ऍक्च्युअली आपण नॉकआउट करतो त्या मटेरियल मधनं कम्प्लिटली बाहेर, म्हणजे कुठं तर व्हॅक्युम स्टेटला. ती जी काही कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणायचं तर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणायचं. आणि फोटोवोल्टाइक इफेक्ट म्हणजे काय, तो जो इलेक्ट्रॉन आपण जो नॉकआउट करतो व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये, तो इलेक्ट्रॉन त्या मटेरियल मध्येच राहतो आणि त्या मटेरियल मध्ये तो कंडक्ट होतो. आणि त्या मटेरियल मध्ये कंडक्ट होतो म्हणजेच काय, कंडक्शन होतं म्हणजे काय, आपल्याला जे काय जर कंडक्शन होताना तो इलेक्ट्रॉन आपण जर आउटर सर्किट मधनं एक्स्ट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळते तर इलेक्ट्रिसिटी मिळते, म्हणजेच काय तर फोटोवोल्टाइक इफेक्ट. सो हा बेसिक सिंपल डिफरन्स आहे. यू कॅन रीड अगेन. सो माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी जी लिंक पाठवली त्या लिंक मध्ये तुम्ही अजून त्याच्याबद्दल रीड करू शकता इन डिटेल मध्ये. ओके, मी ही फाईल आहे ही 100% मी शेअर करेन प्रवीण सरांसोबत. सो तुम्ही नंतर त्यांच्याकडून घेऊन तुम्ही ते बघू शकता. देयर इज वन क्वेश्चन अतुल तेली आहे, तो म्हणतोय की 4 जनरेशन सोलर सेल आणि आपण 3 जनरेशन बद्दल बोललोय, विच इज अतुल. या अतुल, ऍक्च्युअली मी प्रेझेंटेशनच्या वेळी पण म्हटलं, ऍक्च्युअली ती जी काही 4th जनरेशनची सोलर सेलची आहे ती थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं मगाशीच की ते डिबेटेबल आहे. म्हणजे काही रिसर्चरांचं म्हणणं आहे की ती 4th जनरेशन होत नाही, ती 3rd जनरेशनच होते. पण काही म्हणत आहेत की ती 4th जनरेशन कम्प्लिटली न्यू आहे. सो ऍट द मोमेंट मी त्याच्यावरती मी असं ठामपणे म्हणू शकत नाही की बाबा ती 4th जनरेशन आहे. सो जस्ट तू एवढं कन्सिडर कर, 3rd जनरेशन जे सोलर सेल आहे म्हणजे फोटोवोल्टाइक्स डायसेन्सिटाइज पेरोव्स्काइट किंवा क्वांटम डॉट जे काय मी तुम्हाला दाखवलं प्रेझेंटेशन स्लाइड मध्ये, त्याची ऍडव्हान्स कन्सेप्ट म्हणजे काय असणार आहे तर ती 4th जनरेशन लोक कन्सिडर कराल. सो तू असं कन्सिडर कर 3rd जनरेशन पण ऍडव्हान्स कन्सेप्ट ऍट द मोमेंट. पण ज्यावेळी ती 4th जनरेशन येईल त्यावेळी सर्वांना माहित होईलच. ओके, सो ऍट द मोमेंट I can't say it is a 4th generation, so just stick with the only 3 generation of solar cells. I hope this will be enough answer for you. जर कुणाला काय अजून क्वेश्चन्स असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. आपल्याकडे अजून 2.5 मिनिटं आहेत. I guess किंवा आपण काय करू की ही मीटिंग वाटलं तर अजून एक्सटेंड करूया. आय गेस म्हणजे तुम्हाला हे जे काही फोटोवोल्टाइक कन्सेप्ट वगैरे आहेत या तुम्हाला गुगलवरती फाइंड आउट करून पण मिळेल. प्रोबेबली जे काही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज फॉर PhDs आहेत, जर UNSW मध्ये तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. कारण कसं आहे, वेबसाईटवरती या गोष्टी फाइंड आउट करणं युनिव्हर्सिटीच्या खूप डिफिकल्ट टास्क असतो. आणि ऍक्च्युली जे प्रत्यक्षात जिथे असतात लोक त्यांना बेटर आयडिया असते की ते ऍक्च्युली कशी PhD ऍडमिशन प्रोसेस असते ब्ला ब्ला ब्ला. सो एनकरेज करतो तुम्हाला की म्हणजे ऑल क्वेश्चन्स आर वेलकम, बट ह्या गोष्टी जरा मी एनकरेज करतो. कारण मला असं वाटतं की आपले जे स्टुडंट आहेत मोस्ट ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी किंवा आपल्या त्या एरियातले
त्यांना बाहेर जाणं खूप इम्पॉर्टंट गरजेचं आहे. कारण मी ज्या स्कूलमध्ये मी जिथं काम करतोय तिथं आतापर्यंत मला एकही स्टुडंट भेटला नाही जो महाराष्ट्रातून असेल किंवा जो आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीच्या एरियातून असेल. सो मला असं वाटतं की अशा टॉप रँक इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे हे ऍज अ इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही त्याप्रमाणे काम केलं पाहिजे असं मला वाटतं. सो जर काही क्वेश्चन असतील तुम्ही कधी पण विचारा. सरांचा मेल आयडी माझ्याकडे आहेच, गुरु सरांच्याकडे आहेत. तर काय क्वेश्चन नसेल तर आपण नेक्स्ट सेशनला जाऊया. Or I will just type my email ID here, so it is better. Students can just access it anytime they want. Yes. So yesmahesh47@gmail.com. He is a email ID of Dr. Mahesh Suryavanshi. तर आता आपण शेवटच्या सेशनला जातो. मीटिंग लेस दॅन 1 मिनिट. तर माझं असं म्हणणं आहे की सरांनी आपल्याला वेळात वेळ काढून त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला खूप चांगले मार्गदर्शन केलेलं आहे फंडामेंटल्स ऑफ फोटोव्होल्टाइक सेल्स बद्दल. तर सरांचं त्याच्याबद्दल मी डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स मार्फत आभारी आहे. सगळ्यांना ऐकू येते का? तर दुसरी गोष्ट अशी आहे की आणि सगळ्या मुलांचं पण आभार आहे की त्यांनी पेशन्सली हे लेक्चर्स व्यवस्थितरित्या ऐकलं. तर सर्वांचा टीचिंग स्टाफ, स्टुडंट्स आणि सगळ्यांच्या वतीनं सर मी तुमचा आभारी मानतो. आणि आजचं पहिलं लेक्चर झालं असं मी जाहीर करतो. ठीक आहे, मीटिंग लिव्ह केला तर चालू शकतो. थँक्यू फॉर इट. थँक्यू व्हेरी मच प्रवीण सर. थँक्यू.